जे जे नव ते मराठवाडा नेता यूट्यूबवर पाहावं. आम्ही ग्रामीण भारतात राहतो. आमचा देश कृषी प्रधान आहे. संधी ही मिळत असते. आलेल्या संधीचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि शिक्षण हे खूप गरजेचे आहे. याचा रोल मॉडेल म्हणून आज आम्ही अमोल पाटील यांच्या संदर्भात दोन शब्द बोलणार आहोत. मित्र हो, उदगीर तालुक्यातील एका छोट्याशा गावी त्यांनी आपलं आयुष्य सुरुवात केली आणि हे करत असताना कौळखेडमध्ये ज्यांच्या आई या पद्मावती पाटील ह्या MA इंग्लिश शिक्षिका होत्या, वडील बसवराज पाटील हे सामाजिक राजकीय कार्यकर्ते ज्यांनी लॉ पर्यंत शिक्षण घेतलं होतं आणि वकिली न करता सामाजिक कार्यात, म्हणून म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि आई पद्मावती, वडील बसवराजजी यांच्या बालपणातील संस्कारामुळं त्यांनी जे जीवन घडलं, त्यांनी ज्या पद्धतीनं इंजिनिअरिंग, IT, सिंगापूर, काय दुबईमध्ये MBA, परदेशातील नोकरी केली. मित्र हो, आपण लातूरहून नांदेडला, परळीला, बीडला जात असताना, मुंबईला जात असताना आपण घाबरतो, डिस्टर्ब होतो. पण शोधा म्हणजे सापडेल, ठोठावा म्हणजे उघडेल, या प्रकारचा जर विचार असेल तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं. आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो विचार दिला तो खऱ्या अर्थाने अमोल पाटलांनी वेगळ्या पद्धतीनं जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. आणि मग एका ठिकाणी आपण एक घर बदलून दुसऱ्या घराकडे चाललो तर आपल्याला विचार पडतो आता कसं करायचं. पण अनेक चान्सेस, अनेक संध्या, अनेक प्रयोग. शेतामध्ये गूळ कारखाना काढला, 5 वर्ष तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवला. कृषी मालावर प्रक्रिया झाली पाहिजे म्हणत असताना फक्त बोलून चालत नाही, तर त्यांनी वाईन फॅक्टरी काढण्याचा विचार केला, पण ते तिथं करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी 2003 मध्ये BE इलेक्ट्रॉनिक केलं आणि त्यानंतर CSC कंपनी कोलंबिया, साऊथ कोलंबिया, त्याचबरोबर येथे काम करण्याची त्यांना संधी मिळाली. तसंच विप्रो व एम्बॅसिस या कंपनीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. ऑस्ट्रेलिया, US मध्ये सुद्धा त्यांनी आपली सेवा केली. हे सर्व करत असताना आपल्या भागातला शेतकरी हा खऱ्या अर्थानं समृद्ध झाला पाहिजे, शेती ही परवडली पाहिजे. नसता लोक म्हणतात शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो. याला छेद देण्याचं काम अमोल पाटलांनी केलं. अमोल पाटलांनी आपल्या गावचे डाळिंब हे परराज्यात पाठवले आणि माणसाच्या जीवनात काही माणसं भेटत असतात. ज्या पद्धतीनं लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की सोनं होतं. 2019 मध्ये माननीय नामदार नितीनजी गडकरी यांची त्यांची भेट झाली. गेली 7 वर्षापासून ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणजे म्हणून काम करत आहेत. हे करत असताना मोठ्या माणसाकडं, अभ्यासू माणसाकडं काम करत असताना शिस्त गरजेची असते, विनम्रता गरजेची असते. तसं अमोल पाटलांना मला 7-8 वेळा, एकदा उदगीरच्या एका कार्यक्रमात, 3 वेळा दिल्लीमध्ये, 2-3 वेळा नागपूरमध्ये भेटण्याचा योग आला. एक स्माइलिंग फेस इज हाफ वर्क डन म्हटल्याप्रमाणे हसून खेळून काय त्यांचं जे जगणं, वागणं दिसलं, विनम्रता. त्यांच्या केबिनमध्ये, त्यांची म्हणजे परिवहन विभागात जी केबिन आहे तिथं, की वेगवेगळ्या राज्याचे मिनिस्टर, वेगवेगळ्या राज्याचे खासदार जेव्हा त्यांना भेटायला येत होते, भाषेवरचं प्रभुत्व. आणि हे सर्व करत असताना त्यांनी अत्यंत विश्वासानं
कारण श्वासापेक्षा विश्वास महत्वाचा आहे आणि त्या विश्वासानं आत्मविश्वासानं ते काम करतात आणि शेवटी काम करत असताना शाबासकीची थाप गरजेची असते आणि आपल्याला जगात कौतुक होतंय याही पेक्षा उदगीर भूषण हा आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबनी त्यांचा बहुमान केलेला आहे आणि हे सगळं करत असताना मी पाहिलं, अनुभवलं, बघितलं की आम्ही अनेक PS पाहिले की जे एका वेगळ्या पद्धतीनं तोऱ्यात आणि घरभरो अभियानमध्ये मग्न असतात. त्यांच्याकडे फक्त खाना बँक असते, लेना बँक असते, पण यांचं ना खाना ना, जसं नरेंद्र मोदी म्हणतात, ना खाना ना देना, काय ना खाऊंगा ना खाने दूंगा, अशा प्रकारचं एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, इंजिनियर असलेलं व्यक्तिमत्व, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग इच्छाशक्ती असलेलं व्यक्तिमत्व, वेगवेगळ्या राष्ट्रात काम करणारं व्यक्तिमत्व आणि घार हिंदी आकाशी लक्ष तिचे पिलापाशी अमोल पाटील. खरंच आई वडिलांनी जे नाव ठेवलंय अमोल, अमोल म्हणजे अनमोल, ज्याचं मोलच होऊ शकत नाही. आणि त्यांनी उदगीरचा आष्टामोडचा रोड असेल, आता 4 पदरी रिंग रोडचा कार्यक्रम असेल, लातूरचा आउटर रिंग रोडचा काम असेल, कारण ज्या ठिकाणी तुम्ही एखाद्या विश्वासू नेत्याचे सहकारी म्हणून, कर्मचारी म्हणून काम करत असता, त्या ठिकाणी बऱ्याच वेळा मी 30-40 वर्षात अनुभवलंय की आजकाल PA म्हटलं की एका वेगळ्या ह्याच्यातनं वागतात दिसतात, पण या ठिकाणी वेगवेगळे रस्ते असतील, वेगवेगळी विकास कामं असतील आणि शेवटी माणूस म्हणजे काय हो, तुम्ही मंत्री व्हाल, इंजिनियर व्हाल, डॉक्टर व्हाल, तुम्ही बरंच काही व्हाल, पण तुम्ही माणूस नसाल तर काही उपयोगाचं नाही. पण येणाऱ्या प्रत्येक माणसाला हसतमुखानं नमस्कार करणं, स्वागत करणं, बोलणं, समजावून सांगणं, खऱ्या अर्थानं अमोल पाटील हे फक्त उदगीर भूषण नाहीत, लातूर जिल्हा भूषण नाही, तर मराठवाडा भूषण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि आज सायंकाळी रोटरी क्लबच्या वतीनं त्यांचा उदगीर भूषण म्हणून हा सन्मान होणार आहे. दैनिक मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. मित्र हो, करिअर गायडन्सचा कोर्स, करिअर गायडन्सचे कार्यक्रम, आपले सहकारी मोठे झाले पाहिजेत, गावातील मुलं बेकारी हटली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणारे हे अमोल पाटील आहेत कौळखेडकर. माझी आपल्याला विनंती आहे, मराठवाडा नेता प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सांगत चला. महाराष्ट्राच्या नव्हे, देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात, कोणी शिक्षण असेल, कोणी औद्योगिक असेल, कोणी सहकार असेल, कोणी राजकारण असेल, कोणी समाजकारण असेल, कोणी अध्यात्म असेल, हे करण्याचा प्रयत्न करतात. पुनश्च एकदा मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय. आणि मित्र हो, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.